नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मावळातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झालाय. हा पूल जर धोकादायक होता तर अगोदरच या पुलाची डागडुजी का केली गेली नाही असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात असताना हा पूल इतका जुना होता की डागडुजी करण्याऐवजी थेट नवा पूल या ठिकाणी होणं अपेक्षित होतं. मंत्र्यांची सही देखील झाली, मात्र नेमकं काम अडलं कुठे याबाबतचं कारण आता समोर आलंय. मावळमध्ये असलेल्या इंद्रायणी नदीवर जवळपास 1993 मध्ये साकव पद्धतीचा पूल उभारण्यात आला होता. ग्रामस्थांना नदी ओलांडण्यासाठी पर्याय म्हणून हा पूल बांधण्यात आला होता. पुण्याचे तत्कालीन खासदार अण्णा जोशी यांच्या निधीतून सुमारे 10 लाख रुपये खर्चून पुलाचा काही भाग बांधण्यात आला होता, तर उरलेलं काम हे तत्कालीन दिवंगत आमदार दिगंबर भेगडे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालं. तेव्हाही 10 लाख रुपये इतका खर्च आला होता. सध्या या पुलाची लांबी ही 100 मीटर तर रुंदी 3 मीटर आहे. शेलारवाडीच्या बाजूने 7 आणि दुसऱ्या बाजूने सिमेंटचे 2 खांब असून त्यावर लोखंडी खांब टाकण्यात आले होते. नदीच्या पलीकडे असणाऱ्या 2 खांबांमध्ये अंतर जास्त असल्यानं पुलाला हदरे बसत होते. हा पूल केवळ पादचाऱ्यांसाठी वापरण्यासाठी बांधण्यात आला होता, मात्र हळूहळू लोकवस्ती आणि पर्यटन वाढल्यानं या पुलावरून दुचाकीही जाऊ लागल्या. पुलाचा दैनंदिन वापर होऊ लागला. अखेर 30 वर्षानंतर म्हणजे 2023 मध्ये हा पूल इतका जीर्ण झाला की वापरासाठी धोकादायक ठरला. त्यामुळेच भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी मावळ तालुक्यातील विविध विकास कामांना पुरवणी अर्थसंकल्प जुलै 2024 अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली. त्यानुसार इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी 8 कोटींचा निधी आणि प्रशासकीय मंजुरी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. हा प्रस्तावित पूल 170 मीटर लांब आणि 7.5 मीटर रुंदीचा असणार आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने 10 जून रोजी पुलाचं बांधकाम सुरू करण्याची वर्क ऑर्डर दिल्याची माहिती आता समोर आली. मात्र अवघ्या 5च दिवसात हा जुना पूल कोसळला आणि मोठी जीवितहानी घडली. वर्क ऑर्डर रखडल्यामुळेच निधी मिळूनही या पुलाचं काम रखडल्याची माहिती समोर आली असून नवीन पुलाचं बांधकाम सुरू होण्या अगोदरच हा जुना पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे आता या दुर्घटनेनंतर तरी नव्या पुलाचं बांधकाम लवकर केलं जाणार का असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जातोय. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.